जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टीवर आपले नियंत्रण नसते, परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपण भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टीविषयी आचार्य चाणक्य म्हणतात, "अनंत नाश मन ताप अरुधाचरी घर माही, अत्यंत अपमान जे सुधी प्रकाशित नाही." आर्थिक हानी, मनातील दुःख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान, या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका. यातच शहाणपणा आहे. आचार्य चाणक्य सांगतात की शहाणा मनुष्य आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे दुःख होते, मनातील दुःख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये. कधीकधी नीच व्यक्ती किंवा संस्कारही व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दात काही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडातून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. चाणक्य म्हणतात की तुम्हालाही अपमान सोसावे लागेल असेल तरी त्याविषयी इतरांसमोर काही बोलू नका. या साऱ्या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटात येऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगले. असे मानले जाते की सर्वात आधी अखंड भारताची संकल्पना आचार्य चाणक्य यांनी मांडली होती. त्या काळात भारताला आर्यवर्त असे नाव होते. आर्य म्हणजे संस्कृत, आर्यवर्त म्हणजे संस्कृत लोकांचा देश. ब्रिटिशांनी आर्य बाहेरून आले असा चुकीचा तर्क मांडला. असे करून भारतीयांमध्ये फूट पाडायची याची त्यांची नीती होती. आता अलीकडच्या संशोधनातून ब्रिटिशांचा तो तर्क खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्य नावाचे कुणी बाहेरून या देशात आलेच नव्हते. आर्य म्हणजे संस्कृत, गुणवत्ता विश्व आर्य, साऱ्या जगाला संस्कृत करूया. तेव्हा भारताच्या सीमा खूप विस्तृत होत्या. त्या काळात म्हणजे सुमारे 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चन, इस्लाम आदी धर्माचा उदय झालेला नव्हता. भारतात छोटी छोटी गणराज्ये नांदत होती. अखंड भारताची संस्कृती एक होती. भारत हे एक राष्ट्र होते, मात्र गणराज्ये अनेक होती. या साऱ्या गणराज्यांना जोडून राजकीयदृष्ट्या अखंड भारत निर्माण करण्याचे स्वप्न आचार्य चाणक्य यांनी पाहिले होते. जेव्हा सम्राट सिकंदराने भारतावर आक्रमण केले तेव्हा आचार्य चाणक्य यांनी कूटनीतीने त्याला परत जाण्यास भाग पाडले. आचार्य चाणक्य यामुळे सिकंदराला भारत जिंकता आले नाही. त्या काळी भारतातील सर्व गणराज्यांमध्ये सर्वाधिक शक्तिशाली गणराज्य होते. मगधची राजधानी होती पाटलीपुत्र. या शहराला आता पाटणा असे नाव आहे. ही नगरी आता बिहार या राज्याची राजधानी आहे. मगध गणराज्याच्या सम्राटाचे नाव धनानंद होते. तो राजा सदैव भोग विलासात लिप्त होता. प्रजेची त्याला काही काळजी नव्हती. अन्य छोट्या छोट्या गणराज्याकडून मनमानी पद्धतीने कर वसूल करायचा. आचार्य चाणक्य यांनी मगध सम्राटाला सावध करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही उपयोग झाला नाही. साधारण शिक्षक असलेल्या चाणक्य यांच्या समोर संपूर्ण भारताच्या भवितव्याची चिंता होती. म्हणून त्यानं एका सामान्य बालकास तहसीलला विद्यापीठात शिक्षण दिले. तोच बालक पुढे महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनला. चंद्रगुप्ताने धनानंद यांचे कुशासन मोडून काढले आणि अखंड भारताची स्थापना केली. काय आहे चाणक्य नीती? चाणक्यांनी सांगितलेले तज्ज्ञात ही चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यतेकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे दक्षिणेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतिशास्त्रावरील ग्रंथांचाही समावेश आहे. नीतिशास्त्रावरील ग्रंथ म्हणजे चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खास करून यात मार्गदर्शन आहे. याविषयी चाणक्याने लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथही सिद्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र ग्रंथ आजही अभ्यासाला जातात. तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.